उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताला 13 दिवस उलटल्यानंतर आता या प्रकरणाला एक नवीन आणि गंभीर स्वरूपाचं वळण मिळालेलं आहे। त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत या अपघातावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करत घातपाताची शक्यता सूचित केली आहे। रोहित पवार म्हणाले की अजितदादांचा बारामतीला जाण्याचा प्लॅन नक्की ऐनवेळी बदलला की कुणी बदलवला याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। सुरक्षेबाबत दादा किती सतर्क होते याचा खुलासा करताना त्यांनी सांगितलं की गेल्या काही दिवसांपासून दादांनी प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिणं देखील सोडलं होतं। इतकंच नाही तर प्रवास करत असताना खात्रीच्याच व्यक्तीचं हेलिकॉप्टर वापरा असा सल्ला देखील दादांना दिला होता आणि दादांनी तोच सल्ला मला दिला होता अशी आठवण रोहित पवारांनी भाऊक होत सांगितली। बरं, आता तांत्रिक मुद्द्यावरती बोट ठेवत रोहित पवारांनी थेट यंत्रणेवर हल्ला चढवलाय। विमानातील स्टॉल वॉर्निंग सिस्टम बंद का होती? विमान कमी उंचीवरून उडत असताना EGPWSचा इशारा का मिळाला नाही असे टोलेवाजा प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत। कंपनीच्या मेंटेनन्स क्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी क्लिअरर क्वालिटी आणि मेंटेनन्स इंजिनियरवर तत्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे। या आरोपांमुळे आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे। यावेळी रोहित पवारांनी अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचा घटनाक्रम सांगितलाय, त्यावर एक नजर टाकूया। तर रोहित पवारांनी सांगितलेला घटनाक्रम नेमका काय आहे? 7:02 ऑल क्रू रिपोर्टेड ॲट एअरपोर्ट। सगळे क्रू मेंबर्स यांनी रिपोर्टिंग केलेलं होतं एअरपोर्टला। 7:03 कॅप्टन चेक बारामती एअरपोर्ट व्हिजिबिलिटी। 7:10 ऑल ओके हे संभाषण। 7:17 विदीप जाधव विमानतळावर पोहोचले। 7:50 दादा विमानतळावर पोहोचले। 7:56 विमान मुंबई विमानतळ रडारच्या संपर्कात। 8:10 टेक ऑफ करण्यात आलं। 8:22 विमान लोणावळ्याजवळ पोहोचलं। वेळ 8:23 विमान पुण्याजवळ आलं। 8:30 म्हणजे 8:30 वाजता विमान यवत जवळ पोहोचलं। त्यानंतर 8:30 वाजता विमान सुपेजवळ गेलं। 8:43 ते 8:45 दरम्यान अपघाताची वेळ नोंदवली गेली। 9 वाजता दादा गंभीर जखमी अशा बातम्या आल्या। 9:45 दादांचं निधन झाल्याच्या बातम्या। संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा। दरम्यान रोहित पवारांनी उपस्थित केलेले काही प्रश्न देखील पाहूयात। पहिला प्रश्न उपस्थित करतात, विमानात काय बिघाड झाला होता? मेकॅनिकल फेल्युअर झालं असेल का? दुसरा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय, टेक ऑफ पूर्वी विमान चेक करण्यात आलेलं नव्हतं का? चेक करणारे कर्मचारी कोण होते? विमानाचा टेकलॉग कुठे आहे? विमानाचा उड्डाण क्षमतेसंदर्भातील रिपोर्ट म्हणजेच एअरवर्दी रिपोर्ट कुठे आहे? मग विमानाचा रूटीन मेंटेनन्स झालेला नव्हता का? कुणी केलेला होता? हँगर CCTV या संदर्भातही त्यांनी प्रश्न उपस्थित केला। विमानाचं हेवी मेंटेनन्स कधी झालेलं होतं त्याचा रिपोर्ट कुठे असा सवालही रोहित पवारांनी आज उपस्थित केला। तर अजित पवारांचे जे विमान दुर्घटनाग्रस्त झालं त्या VSR कंपनीबाबतही रोहित पवारांनी काही दावे केलेले आहेत। त्या दाव्यांवर एक नजर टाकूया। तर दादांच्या विमानानं दुसरा गो अराउंड का घेतला नाही? कंपनीनं पायलटला इंधन वाचवण्याचे आदेश दिलेले होते का? कुणाच्या जीवापेक्षा इंधन वाचवणं हे महत्त्वाचं आहे का? तर दुसऱ्या विमानतळाचा पर्याय होता, पण तो पर्याय का घेतला गेला नाही?
दुसऱ्या विमानतळावर विमान लँड केलं असतं तर भाडं बुडालं असतं असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. दुसरीकडे बुक केलेलं 10 लाख रुपयांचं भाडं बुडालं असतं. म्हणून इथे विमान उतरवण्याचा प्रयत्न केला गेला का असा संतप्त सवालही रोहित पवारांनी उपस्थित केलाय. मुबलक दृश्यमानता नसतानाही विमान का उतरवलं गेलं? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.